नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सखोल विश्लेषणासोबत। पहिली बातमी आहे, भारत आणि पाकिस्तान आता आशिया कप स्पर्धेमध्ये आमने सामने येणार आहेत। पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये क्रिकेट खेळली जाणार आहे आणि अशातच आता याच मुद्द्यावरून राजकारण सुद्धा पेटलंय। असं असताना संजय राऊतांनी आता मोदींना एक पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रातून टीकेची झोड उठवली आहे। केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आशिया कप क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत पाकिस्तान सामन्यांना हिरवा कंदील दिल्याची बातमी भारतातील लोकांसाठी खूप वेदनादायक असल्याचं सुद्धा राऊतांनी म्हटलंय। मात्र पंतप्रधान आणि गृह मंत्रालयाच्या मान्यतेशिवाय हे शक्य होणार नाही, हे स्पष्ट आहे असं सुद्धा संजय राऊतांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलंय। यावेळी त्यांनी सरकारला 5 प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत। ही सुद्धा बातमी आपल्याला बघायची आहे। दुसरी बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापूरमध्ये 2 गटामध्ये चांगलीच हाणामारी झाली आहे। या हाणामारीचं रूपांतर जे आहे ते दगडफेकीमध्ये झालंय। काल रात्री हा सगळा जमाव शांत करणं पोलिसांना मोठा आव्हानात्मक होतं आणि यावर आता पोलिसांनी सुद्धा मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आहे। यानंतरची बातमी आहे नाशिकमधून। नाशिक जिल्हा परिषदेमध्ये सध्या लाडक्या बहिणींच्या कामाचा घोटाळा झालेला आहे। या योजनेचा गैरवापर करत तब्बल 8 कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतलाय। विशेष म्हणजे या गैरवापरामध्ये 2 पुरुष कर्मचाऱ्यांचा सुद्धा आता समावेश असल्याचं बोललं जातं। या प्रकरणी आता शिस्तभंगाची कारवाई होण्याची सुद्धा दाट शक्यता वर्तवली जाते। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे संजय राऊतांनी मोदींना लिहिलेल्या पत्रासंदर्भातली। भारत आणि पाकिस्तान आता आशिया कप स्पर्धेमध्ये आमने सामने येणार आहे। पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये क्रिकेट खेळली जाणार आहे आणि अशातच आता याच मुद्द्यावरून संजय राऊतांनी एक मोदींना पत्र लिहिले आणि याच्यावरून राजकारण सुद्धा पेटलंय। दरम्यान संजय राऊतांनी मोदींना लिहिलेल्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं हे आपण पाहतोय। पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणं हे अमानवीय आहे। क्रिकेट खेळलो नाही तर अमेरिका व्यापार थांबणार आहे का? जवानांच्या बलिदानाचं काय झालं असा सवाल सुद्धा आता त्यांनी विचारलेला आहे। रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही ना, असा सुद्धा सवाल त्यांनी या निमित्तानं उपस्थित केला। मग रक्त आणि क्रिकेट सोबत कसे चालू शकेल असं सुद्धा राऊत म्हणतायत। दरम्यान खासदार संजय राऊतांनी या सगळ्या प्रश्नावरती आता नेमकं काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। ओरबडून काढणारा कालचा निर्णय त्यांनी घेतला की पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळू शकता। मी प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारला, पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्याची जी काय आपल्याला खुमखुमी आहे किंवा खाज आहे, त्यासाठी आपण पेहलगावमध्ये जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना विचारलं का? त्यांच्या भावना समजून घेतल्यात का? आणि असं आपली कोणती मजबुरी आहे की तुम्ही पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणार आहात? आणि याच 3 बातम्यांचं सखोल विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत काही मान्यवर सुद्धा जोडले गेलेले आहेत। आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते प्रदीप पेशकार, त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या हेमलता पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर कोल्हापुरातील बातमीचे अपडेट्स देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मी सर्वप्रथम प्रदीपजी तुमच्याकडे येतोय। राऊतांची बातमी आपण आता बघितली, तर राऊतांनी जे पंतप्रधानांना पत्र लिहिलेलं आहे, वारंवार पत्रव्यवहार आता राऊत मोदींना करतायत। मात्र एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो, भाजपची लोक राऊतांना अजून गांभीर्यानं का नाही घेत आहेत? हा प्रश्न खरं तर म्हणजे हाच आश्चर्यकारक प्रश्न आहे तुमचा की बर राऊतांना गांभीर्यानं घ्यावं असं हं, काय आहे. मुळात त्यांनी याचं उत्तर द्यायला हवंय हं, की आतापर्यंत काँग्रेसची भूमिका हं, ज्यांच्या मांडीला मांडी लावून संजय राऊत आणि त्यांचे मालक बसलेले आहेत हं, त्यांनी द्यायला पाहिजे ना. बर तुम्हाला कसं चालतं काँग्रेस बरोबर जाणं? ही साधी गोष्ट आहे की 80च्या दशकामध्ये क्रिकेट डिप्लोमॅसी करणारे काँग्रेसचे नेते, मनमोहन सिंगाच्या बाबतीत पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट होऊ शकतो म्हणणारे, क्रीडा हे शांतीचं एक साधन आहे हे सांगणारे नेत्यांबरोबर हं, जाणे, तेव्हा काय पाकिस्तान गुलाबजामुन देत होता का?
तेव्हाही दहशतवादच होता आणि हे नक्की आहे. म्हणजे मुळात गांभीर्याने का घ्यायचं नाही याचं उत्तर मी दिलं आहे. हम्म. पण मुळात या सामन्यांबद्दलची स्पष्टता मी आधी देतो बर. की अशा कपचा सामना जो काही होणार आहे तो भारत आणि पाकिस्तानमध्ये थेट नाहीच आहे. हम्म. तो सगळ्या गटांमधून जे कोणी येतील वरती त्यामध्ये जर कधी नंबर लागला तर होऊ शकतो अशा प्रकारची शक्यता त्यामध्ये आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कशा प्रकारचे निर्णय घ्यावेत ह्याचं मोदीजींपेक्षा अत्यंत चांगलं नैपुण्य हे कुणाकडे नाही हे आता सिद्ध झालेलं आहे. अमेरिकेला रोखठोक उत्तर देणारे आमचे मोदीजी आणि योग्य परराष्ट्र नीती राबवणारे आमचे बर. एस जयशंकरजी खूप योग्य तऱ्हेने असे निर्णय करत असतात. त्यामुळे मला वाटतं की संजय राऊतांनी अशा प्रकारची वायफळ गोष्ट थांबवावी. बर. पण प्रदीपजी, या निमित्तानं एक प्रश्न अजून पण उपस्थित होतो, तो म्हणजे असा की अजून पण पहलगामचा हल्ला अजूनही ताजा आहे. भारतानं जरी पाकिस्तानला उत्तर दिलेलं असलं तरी सुद्धा या गोष्टींमधून अजून एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो, तो म्हणजे असा की जखमांवर फुंकर घालण्याऐवजी आपण भारत पाकिस्तान सामना खेळण्याकडे लक्ष देतोय. मग कसं बघायचं याकडे आता? त्या लोकांवरती असं अन्याय आहे. नाही, जे लोक शहीद झालेली आहेत, जे जवान शहीद झालेले आहेत, जी लोक यामध्ये मृत्युमुखी पडलेली आहेत, त्या कुटुंबियांकडे आता या सगळ्या सहानुभूती म्हणून आपण बघणार नाही होत. ऑपरेशन सिंदूर हम्म. हे याचं उत्तर आहे आणि ऑपरेशन सिंदूर सारखा कडक निर्णय आजपर्यंत कुठल्याही सरकारने घेतला नाही. ज्या भगिनींचं यामध्ये वैधव्य प्राप्त झालं बर. त्या भगिनींना दिलासा देण्यासाठी भारताची कणखर भूमिका दाखवण्यासाठी ऑपरेशन सिंदूरचा हा पूर्णपणे निर्णय केलेला आहे. हम्म. त्यामध्ये थेट जाऊन आता तर पाकिस्ताननी कबूल केलंय की आमचे 150च्या वर जवान मारले गेलेले आहेत, 150च्या वर लोक मारले गेलेले आहेत. त्यांच्या मिलिटरीच्या रेकॉर्डमध्ये ते आलेलं आहे. एवढं होऊन सुद्धा अजून आपल्याला असं वाटतं की फुंकर घालण्याची बाकी आहे. दुसऱ्या बाजूने आंतरराष्ट्रीय राजकारण हे नेहमी भावनेच्या पातळीवर न बघता वस्तुस्थितीच्या पातळीवर बघावं लागतं. या प्रत्येक वस्तुस्थितीच्या ठिकाणी पातळीवरती बघावं लागतं. मग भारत आणि पाकिस्तान हा सामना खेळून द्यावा यासाठी आपण का प्रयत्न करतोय? मग प्रयत्न अजिबात करत नाही. परत सांगतो, प्रयत्न नाही आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर आता उद्या तुम्ही म्हणाल एखाद्या आंतरराष्ट्रीय समिट मध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री पण आहेत आणि आपल्या पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री पण आहेत. दोघी एका टेबलवर कसे काय बसतात? असं नाही होऊ शकत ना. हा क्रीडाचा विषय भावनिक न घेता हा एक खेळ आहे आणि या खेळामध्ये कोण कोण पार्टिसिपेट व्हावे हे काही भारत नाही ठरवत आहे. हे लक्षात घ्या. भारत आयोजक नाही आहे. त्यामुळे या आयोजनामध्ये जर का पाकिस्तान येत असेल आणि त्याला आमचा कन्सेंट किंवा कन्सेंट नाही हेही म्हणायचं काही कारण नाहीये. बर. यानंतरची आता दुसरी बातमी आपण बघणार आहोत. दुसरी बातमी आहे कोल्हापुरातून. काल कोल्हापूरमध्ये 2 गटामध्ये चांगलीच हाणामारी झाली आणि या हाणामारीचं रूपांतर दगडफेकीमध्ये झालं. काल रात्री हा जमाव शांत करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. आव्हानात्मक परिस्थिती काल निर्माण झाली. यावर आता पोलिसांनी सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. हा वाद अतिशय क्षुल्लक होता. वादाचं कारण अतिशय क्षुल्लक होतं आणि ह्या वादानं नंतर रौद्ररूप धारण केलं आणि अखेर सर्वत्र आपण पाहतोय की तणाव निर्माण झालेला होता. या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अमरसिंह, सर्वप्रथम पहिला प्रश्न माझा असाच असणार आहे की सध्या हा वाद जरी निवळला असला, वाद जरी शांत झाला असला तरी सुद्धा आता तिथली तणावपूर्ण शांततेची परिस्थिती कशी आहे? प्रशासन कशा पद्धतीने पावलं उचलत आहे? सकाळपासून कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख यांनी इथं पाहणी केली. त्याचबरोबर इथल्या प्रत्येकाला सांगण्यात आलेलं आहे की जमावाला शांतता करण्यात आलेली आहे. इथला वाद हा शिल्लक होता. एक साधा डिजिटल बोर्ड लावायचा, परंतु आता एक नवीन वाद उफाळण्याची शक्यता दिसते. ज्याकडे सिद्धार्थ नगरची कमान जी आहे त्या कमानीला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर नाव आहे आणि त्या भारतरत्न आंबेडकर बाबासाहेब असलेलं रत्न यावर दगडफेक झाल्याने ते रत्न पडलेलं आहे असा इथला एका समाजाचा म्हणणं आहे. त्यामुळे आता तो समाज एकत्र येत आहे आणि त्यांची मीटिंग होऊन आता त्याच्या पुढची कारवाई करण्यात येणार. सिद्धेश. अमरसिंह, पण या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कालचा राडा झाला, काल राड्यामध्ये कोणी जखमी झालं नसेल याची आपण आशा बाळगूयात. मात्र हा वाद कोणीतरी चिघळवतोय का किंवा कोणीतरी याला जातीय रंग किंवा एक धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करतोय का? तसं सिद्धेश बघायला झालं तर हे एका बाजूला म्हणजे आता म्हणता येत नाही. आपल्या सिद्धार्थनगरमध्ये जे राहतात ते सर्व गट एका वेगळ्या जातीचे आणि त्याच्या समोरच्या बाजूला राहणारा एक समाज मुस्लिम समाज आहे.
आणि त्या मुस्लिम समाजाच्या फलकावरून हा वाद सुरुवात झाला. कारण ज्या ठिकाणालाही ते कार्यक्रम होणार होता त्या ठिकाणी त्यांनी जो बोर्ड लावला होता तो या समाजाला म्हणजे सिद्धार्थनगर मध्ये जाण्याच्या रस्त्याला त्यांनी कार्यक्रम घेतला होता. त्यामुळे थोडाफार वाद सुरुवात झाली होती. त्या वादाचं रूपांतर रात्री दंगलीमध्ये झालं. कारण एकमेकाला कधी काय झालं, कोणाला कसं घडलं हे कळायच्या आत अर्ध्या तासामध्ये दंगल घडली. सिद्धेश, पण हा सगळा तणाव होत असताना याची पार्श्वभूमी आधी पोलिसांना माहित नव्हती? जेव्हा जर हे दोन गट जर आमने सामने येणार याची कुणकुण पोलिसांना याच्या आधी लागली नव्हती का? सिद्धेश, ज्या ठिकाणी वाद झाला त्या ठिकाणीच बरोबर हायकोर्टचा नवीन सर्किट बेंच आलेला आहे कोल्हापूरमधील आणि त्याला लागून असलेला हा एरिया आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना मज्जाव केला होता. त्यांना दुपारी सांगितलं होतं की असा प्रकार काही करता येणार नाही, तुम्हाला डॉल्बी वगैरे किंवा बोर्ड वगैरे लावता येणार नाही. तरीही रात्रीच्या म्हणजे 10 ते 11 दरम्यान यांनी बोर्ड लावला आणि त्यावरून वाद पुन्हा सुरुवात झाला. सिद्धेश, पण अमरसिंह, जसं आता तुम्ही डॉल्बीचा उल्लेख केलेला होता, डॉल्बी लावण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला होता, मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रश्न अजूनही तोच उपस्थित होतो की कुठल्या तरी एका गटाकडून चिथावणीखोर वक्तव्य किंवा कुठल्याही चिथावणीखोर कृत्य करण्यात आलं असेल, याच्यावरती पोलिसांनी अजून ऍक्शन का नाही घेतलेली? आतापर्यंत या 100 एकाच गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये 100 पेक्षा जास्त अधिक जणांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याचमध्ये पोलिसही जखमी झालेले आहेत आणि त्या पोलिसांच्यावर उपचार चालू आहेत. ज्या वेळा हे सर्व प्रकरण आता पोलीस आज दिवसभर काय करतात ते पाहणं गरजेचं आहे. कारण एका समाजाची आता थोड्या वेळात बैठक चालू होणार आहे. त्यामध्ये ते त्यांच्या कमानीवरचं भारतरत्न पडलेलं आहे. त्यामुळे त्यांची भूमिका काय असती हा बघणं गरजेचं आहे. सिद्धेश, पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण आपल्यासमोर नागपूर सारख्या दंगलीचं अजूनही उदाहरण ताजं असताना कोल्हापूर सारख्या शहरामध्ये या सारख्या घटना घडतायत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय. या पार्श्वभूमीवरती सध्या पोलिसांचं सुद्धा आता यामध्ये आणखीन एक आव्हानात्मक परिस्थिती त्यांच्यासमोर उभी राहिलेली होती. ही सगळी परिस्थिती त्यांनी कशी निभावली? कोल्हापूर पोलीस जिल्हा पोलीस प्रमुख योगेश गुप्ता यांनी रातोरात म्हणजे ज्यावेळेला दंगल घडायची सुरुवात झाली त्याच वेळा त्यांनी इथं स्थान मांडले. त्यांनी प्रत्येकाला इंस्ट्रक्शन दिलं आणि वेगवेगळ्या बाजूने तपास यंत्रणा राबवली. त्यामुळे अर्ध्या तासाच्या आत ही दंगल म्हणायची झाली तर थांबली. परंतु आता एक एक नेते मंडळी येत आहेत की प्रत्येक जण आपल्या विचाराच्या वेगवेगळ्या अंगाने त्याचा विचार करून इथं एक मिटिंग घे किंवा बैठका घे, असं घडलं तसं घडलं हे चालू झालेलं आहे. अमरसिंह, तुम्ही आता जिथे उभे आहात, मला मागची परिस्थिती तुमच्या जाणून घ्यायची आहे. कशा पद्धतीने आता सध्या तणावपूर्ण शांतता आपल्याला पाहायला मिळते? आता सिद्धेश इथं एकदम शांतता आहे आणि व्यवहार सगळे चालू आहेत. परंतु ज्या ठिकाणी घटना घडली ते मी तुम्हाला दाखवतो सिद्धेश की भारतरत्न ज्यामध्ये रत्न लिहिलेलं आहे ते पडलं. यामुळे इथं समाज हा आता एक म्हणजे मीटिंग घेऊन ते काहीतरी म्हणजे आपण असं करूया आणि असं केलं ना असं होईल असं चालू झालेलं आहे. सिद्धेश, म्हणजे सर्व पोलीस प्रशासनाने त्यांना एकत्र येऊन शांतता थांबावी आणि हा वादावर पडदा पडावा यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे. सिद्धेश, नक्कीच. पण अमरसिंह, एक छोटासा प्रश्न असा उपस्थित होतो की या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या आता प्रशासन कशा पद्धतीनं पावलं उचलते आणि यांसारख्या घटना पुन्हा वारंवार घडू नये यासाठी, याला आळा घालण्यासाठी आता प्रशासनाची पुढची पावलं कशी असणार आहेत? पोलीस प्रशासनानं आता 2 दिवसापूर्वी मीटिंग घेऊन कोल्हापुरातील सर्व तालीम संस्था असतील, मंडळ असतील आणि गणपती उत्सवाची मीटिंग होती. परंतु प्रत्येकाला सांगितलेलं आहे की डॉल्बी कसा असावा, लेझर कसा असावे, बोर्ड कुठं असावा, त्याची परवानगी मंडळाने काढली परवानगी. यामुळे आता आजपासून पोलीस पुन्हा प्रशासनाने कडक भावना घेतील, नियम लावतील आणि यातूनच कोल्हापुरातील शिस्तबद्ध पुन्हा एकदा गणेशोत्सव होईल. कारण कालचा हा प्रकार घडलाय तो एक तीळ मात्र आहे किंवा त्या मोठ्या घटना घडलेली नाही, परंतु त्याचा ओवाप होऊ नये आणि त्याचा पुनरावृत्ती कुठं होऊ नये याचं प्रशासन आता काटेकोर पालन करेल. नक्कीच. अमरसिंह, तुम्ही सोबतच राहा. यानंतरची बातमी आहे नाशिक मधून. नाशिक जिल्हा परिषदेच्या लाडक्या बहिणींच्या या सगळ्या कामाचा घोटाळा झालेला आहे. या योजनेचा गैरवापर करण्यात आलेला आहे आणि गैरवापर करत तब्बल 8 कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. विशेष म्हणजे या गैरवापरामध्ये 2 पुरुष कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. यामध्ये शिस्तभंगाची सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या हेमलता पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. हेमलताताई, जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणींचा विषय हा कायमच वादात राहिलेला आहे. विरोधक चांगलेच आता याच्यावरती सडकून टीका करतायत. मात्र प्रश्न या निमित्तानं असा उपस्थित होतो की या सगळ्या योजनेमध्ये
गैरव्यवहार होण्यामागची कारणं ही काय आजची पहिली घटना नाहीये नाशिकमधली. याच्या आधी सुद्धा अनेक वारंवार घटना या घडलेल्या आहेत. याला आळा घालण्यासाठी आता सरकार कशा पद्धतीची पावलं उचलतंय? लाडकी बहीण योजना ही अतिशय चांगली योजना होती आणि आपण बघितलं की ज्या भगिनींसाठी ही योजना राबवली गेली होती त्या भगिनींना खरंच ह्या योजनेचा अतिशय फायदा होणार होता. आपण बघितलं की ह्या महिला सगळ्या काम करतात, घरकाम करतात आणि बऱ्याच वेळा त्यांच्या हातामध्ये पैसे मिळत नाहीत आणि तिच्या संसाराला हातभार लागावा, तिचं आयुष्य कुठेतरी थोडंफार सुकर व्हावं आणि तिच्या हातात डायरेक्ट पैसे जावेत म्हणून ती योजना सुरू केली. आणि बघा, आपण कुठलीही चांगली योजना असेल त्याचा फायदा भगिनींना झाला, त्या अतिशय आनंदित झाल्या. आणि कुठलीही चांगली योजना असेल तर त्यात एक वाईट प्रवृत्ती शिरतात, त्याचा फायदा घेतात आणि आर्थिक योजना असेल तर त्याचा फायदा घेणाऱ्या अनेक फॅक्टर्स त्याच्यामध्ये काम करत असतात. आता यामध्ये ज्यांनी त्याचा गैरवापर केलाय, गैर पद्धतीने त्याच्यामधून डॉक्युमेंट्स दिलेत आणि पैसे काढलेले आहेत, त्या सगळ्यांची यादी, सगळ्यांचा डेटा हा महाराष्ट्र सरकारकडे आहे. आणि जसं उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादांनी सांगितलं की योजना चांगली आहे, ही योजना सुरू राहणार आहे आणि याच्यामध्ये ज्या अपप्रवृत्ती आलेल्या आहेत आणि ज्यांनी याचा फायदा घेतलेला आहे त्यांच्यावरती कडक कारवाई होईल. कोणी सरकारी कर्मचारी असतील तर त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई होईल आणि याच्यामध्ये याचा गैरफायदा घेणाऱ्याची कुठलीही मुलाहिजा ठेवली जाणार नाही आणि शासन त्याच पद्धतीने त्याच्यावरती काम करेल. ज्या बहिणींना या योजनेची गरज आहे, ज्या खऱ्या लाभार्थी आहेत त्यांना याचा लाभ मिळेल आणि ही योजना अशाच पद्धतीने पुढे राहून जास्तीत जास्त बहिणींना त्याचा फायदा देण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण हेमलताताई, जर यासारख्या घोटाळे जर वारंवार घडत असतील तर अजित पवार सुद्धा आता कायद्याचे एकदम काटेकोर पद्धतीनं पालन करतात. त्यांचा शिस्तीचे अजितदादा अत्यंत प्रिय आहेत, शिस्त त्यांना प्रिय आहे. मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या योजनांमध्ये शिस्त लावणं सुद्धा गरजेची आहे, असं नाही वाटत? अगदी बरोबर आहे. या योजनेमध्ये शिस्त लावण्याची सर्व प्रक्रिया सुरू आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी तसे आदेश दिलेले आहेत आणि अजितदादांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या महापालिका क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी या योजनेचा गैरवापर झालेला आहे त्या लोकांची सगळी यादी करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन या योजनेचा गैरवापर करणाऱ्या कोणाचीही कुठलीही मुलाहिजा न ठेवता त्यांच्यावरती कडक कारवाई करेल. एका चांगल्या योजनेसाठी या चांगल्या योजनेचा गैरवापर करतात म्हणून ह्या योजनेला कुठल्याही पद्धतीने पण हेमलताताई, कठोर शासन करणं हे फक्त हातात नाहीये, त्यांच्यावरती कडक शासन होणं सुद्धा गरजेचं आहे. याच्या आधी सुद्धा अनेकदा घोटाळा झालेला आहे या योजनेच्या पार्श्वभूमीवरती. अनेक तर पुरुषांनी लाभ घेतलेला आहे लाडक्या बहिणींच्या नावाखाली. मात्र या सगळ्या हेतून अजून एक मुद्दा उपस्थित होतो, ते म्हणजे असा की जर गरजवंतापर्यंत जर ही योजना पोहोचत नसेल तर अशा पद्धतीच्या योजनांचा काय म्हणजे याचा वापर होऊ शकतो? तुम्ही आयतं खोलीत देता विरोधकांना टीका करण्यासाठी? बघा, ज्या योजना लोकांसाठी केलेल्या असतात, कारण महाराष्ट्र शासन किंवा कुठलंही सरकार हे व्यापारी सरकार नसतं, फायद्या तोट्याचा विचार करत नसतं. सर्वसामान्यांपर्यंत, गरजवंतांपर्यंत शासनाच्या योजना नेणं हे प्रत्येक शासनाचं काम होत असतं. अगदी आपण रोईओपासून आपण सगळ्या योजना बघितल्या, शेतकऱ्यांच्या बाबतीतले बघितल्या, कर्मचाऱ्यांच्या बाबतीतल्या बघितल्या. तर ह्या योजना जेव्हा सुरू करतो त्याचा लाभ हा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला गेला पाहिजे, हा शासनाचा उद्देश असतो. परंतु प्रत्येक ठिकाणी काही अपप्रवृत्ती कार्यरत असतात आणि त्या अपप्रवृत्तींना आयडेंटिफाय करून आपण जसं सांगितलं की याचा लाभ दुसरे लोक घेतात तर त्या सगळ्यांवरती कारवाई केली जाईल, कडक कारवाई केली जाईल, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल आणि त्यांना चांगल्या पद्धतीने त्यामध्ये शिक्षा होईल याची पूर्ण जबाबदारी हे शासन घेईल आणि त्या पद्धतीने शासन तो डेटा गोळा करून त्यांच्यावर कडक कारवाई करत आहे. आणि त्यामुळे एका चांगल्या योजनेमध्ये जर कोणी अशा अपप्रवृत्ती शिरत असतील तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई शासन करेल. पण हेमलताताई, याच्या आधी पण घटना घडल्याच की, याच्या आधी पण लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये कितीतरी घोटाळे झाले, तेव्हा पण त्यांच्यावरती काही शासन करण्यात आलेलं नाही. म्हणून तर ही प्रवृत्ती अजून बळावते ना. हा शासनाकडे आहे आणि त्याच्यावरती कारवाई करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. ती नावं जी आयडेंटिफाय झालेली आहे त्यांच्यावरती कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि मी जसं आपल्याला सांगितलं, अतिशय जबाबदारीने सांगते की यामध्ये जे कोणी
काही तांत्रिक कारणामुळे हेमलता पाटील यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. मात्र या सगळ्या मुद्द्यावरती सध्या नाशिक जिल्हा परिषदेमध्ये सध्या लाडक्या बहीण योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याची माहिती आता समोर येते. पुन्हा एकदा आपण जाऊयात राष्ट्रवादीच्या नेते हेमलता पाटील सध्या बोलत होत्या. हेमलता ताई, तुमचं बोलणं पूर्ण करा. हा, मी जसं मगाशी सांगितलं तशाच अनेक योजना ह्या लोककल्याणकारी योजना असतात आणि प्रत्येक योजनेमध्ये म्हणजे पूर्वी सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत. ज्या ठिकाणी अनुदान होतं ते अनुदान वेगळेच लोक लाटत होते, त्याचा फायदा घेत होते आणि ह्या प्रवृत्ती ह्या सतत कार्यरत असतात. ही योजना चांगली आहे आणि या योजनेला नख लावण्याचा अनेक लोक प्रयत्न करतायत. ही योजना बंद पडली पाहिजे, परंतु शासन स्तरावरती आदरणीय मुख्यमंत्री असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री असतील आणि यांनी अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यातला हा डेटा सगळा गोळा होत आहे आणि ज्यांनी ज्यांनी याचा गैरफायदा घेतलाय त्यांच्यावर कडक कारवाई होईल आणि त्या पद्धतीने शासन काम करत आहे. खरंय. नक्कीच हेमलताताई, धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेल्या होता. तुम्ही एक सखोल विश्लेषण या मुद्द्यावरती केलेलं होतं. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते प्रदीप पेशकर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले होते, त्यांचे सुद्धा आभार. आणि कोल्हापूरच्या बातमी संदर्भातले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत होते अमरसिंह पाटील. अमरसिंह, तुमचेही धन्यवाद. आणि या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.